मित्रांनो, आपल्याला राज्यामध्ये आता चांगल्याच प्रकारे अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याला आज दुपारनंतर तसेच आज रात्रीपर्यंत आपल्याला राज्यातील काही भागांमध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस देखील आपल्याला काही भागात पाहायला मिळतोय, तर काही भागांमध्ये आपल्याला जोरदार गारपिटीसह आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तर याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आपल्याला कोणकोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये कशा प्रकारची शक्यता असणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तसेच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या गावाचं नाव लगेचच कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आज दुपारनंतर तसेच आज रात्रीपर्यंत आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये आपल्याला अक्षरशः काही भागांमध्ये आपल्याला या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळतोय। तसेच जळगाव, नंदुरबार या भागांमध्ये आपल्याला पावसाचा अक्षरशः येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता, नंदुरबारच्या आसपासच्या परिसरात आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच नाशिक, मालेगाव या भागात सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मुंबई, कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, वाडा, पालघर, तसेच डहाणू, सिल्वासा, वलसाड या भागांमध्ये सुद्धा आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच गुजरातमध्ये देखील संपूर्ण गुजरातमध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला मराठवाड्यामध्ये देखील आज संपूर्ण राज्यातच आपल्याला वादळी वारा सुटलेला पाहायला मिळतोय। आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात देखील आपल्याला जोरदार वादळी वारे सुटलेले आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु जास्त प्रमाणात काय पावसाची शक्यता पाहायला मिळत नाहीये। एकाच दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। जसं की आपण बघू शकताय, आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला उन्हाचा पारा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, संपूर्ण वातावरण आपल्याला एकदम आता गडद ढगाळ स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु आपल्याला जास्त प्रमाणात काय पावसाची शक्यता या जिल्ह्यात पाहायला मिळत नाहीये। आपल्याला आज फक्त उत्तर महाराष्ट्रामध्येच आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, आपल्याला 9, 10, 11 या तारखेदरम्यान आपल्याला जरासं वातावरण कोरडं होताना पाहायला मिळतंय, परंतु मित्रांनो आपल्याला 12 मे पासून ते आपल्याला 17 मे दरम्यान संपूर्ण राज्यातच आपल्याला एकदम ढगफुटी पावसाळा सुरू झाल्यासारखा पाऊस आपल्याला मुसळधार संपूर्ण राज्यातच आपल्याला या ठिकाणी यापेक्षाही डेंजर आपल्याला गारपीट आपल्याला पाहायला मिळणार आहे।